केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यमेकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावारहितं त्रिगुणरहितं श्रीसद्गुरो तन्नमामि। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु मागीर महाराज की जय। सद्गुरु बालासाहेब महाराज की जय। ब्रह्मपुत्र महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। अहम साक्षितीयो विद्याद्विविच्चैव पुनः पुनः स एव मुक्तसो विद्वान् इति वेदान दिंडिमः। तर वर सांगितलेल्या रीतीने तीन देह, तीन अवस्था, पंचकोश, भोक्ता आणि भोग्य इत्यादी सर्वांचे वारंवार विवेचन करून ती देहादिक सर्व दृश्य आहेत आणि आपण त्या सर्वांचा द्रष्टा साक्षी आत्मा आहो असे जो पुरुष निश्चयाने जाणतो तो कसा आहे? मुक्त आहे आणि तोच विद्वान पण आहे. त्यालाच मुक्ततेची पदवी दिली, त्यालाच विद्वानाची काय केली? पदवी दिलेली आहे असे वेदांताचा नगारा बोलतो. कोण सांगायले? हे वेदांताचा नगारा. म्हणजे असं वेदांत शास्त्र सर्वांस अगदी उघड करून मोठ्याने सांगायला लागलेलं आहे. बरं, वेदांत शास्त्र कुणाला सांगायले? सगळ्यांना सांगायले. कसं सांगायले? अगदी उघड करून मोठ्यानं सांगायला लागले. काय सांगायले? गर्जना करून सांगायला लागलेलं आहे. म्हणून काय करायचं आहे? जर विद्वान बनायचं असेल, जीवनमुक्त बनायचं असेल तर काय करावं लागेल? मग आपल्याला तुम्हाला सांगितलं होतं मी काल पाठ करायचं. केलं का पाठ सगळ्यांना? ज्यानं पाठ केलं त्यांना असं नुसतं हो म्हणायचं नाही, तर त्यांना व्हिडिओ ओपन करायचा. मी बरोबर विचारते. तुम्ही नुसतं हात वरी करायचं नाही. आता व्हिडिओ ओपन केला त्याला विचारणार आहे. सांगा. थांबा एकदा इथल्या दोघींना विचारू द्या, मग तुमची वारी. जय गुरुदेव महाराज. कालचं ना स्थूल, सूक्ष्म आणि कारण ह्या हे तिन्ही देहाचा मी द्रष्टा आहे. आणि थांबा, घोराट आहे आताच तिन्ही देहाचा नाही, थांबा, तिन्ही देहाचा मी द्रष्टा आहे. आणि जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही देहाचा मी साक्षी आहे. अवस्था आहे, अवस्था, देह नाही. अवस्थेचा मी साक्षी आहे. आता झाली. मला नको पण करा ते. बोला बोला. बापरे, सांगायचं सांगू दे. ह्यांना सांग. नाही हो, थांबा. सांगा मग. आणि अन्नमय कोश, प्राणमय कोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, मनोमय कोश आणि आनंदमय कोश या तिन्ही या पाची कोशाचा मी पाची कोशाचा मी सच्चित आनंद स्वरूप मी आत्मा आहे. जय गुरुदेव. तीन देह, तीन अवस्था, तीन देह, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण नाही मी सकाळी द्रष्टा आहे. आणि तीन अवस्था, जागृत, स्वप्न, सुसुप्ती या तिन्हीचा मी साक्षी आहे. पाच कोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनमय कोश, आनंदमय कोश, विज्ञानमय कोश. हे कसं हे मी काय आहे, हे काय मी कसं आहे, सचित आनंद आत्मस्वरूप आहे असं जो पुरुष जाणीन तेच मुक्त आहे. असं निश्चयात्मक जो जाणीन तोच काय झाला? जीवन मुक्त झाला. त्यालाच काय म्हणायचं? विद्वान म्हणायचं. चला बोला आता. कुणाला सांगायचंय त्यांना व्हिडिओ ओपन करा. मी सांगतो ताई. बोला. हे स्थूल, सूक्ष्म, कारण हे देहाचा दृष्ट आहे. आणि जागृत, स्वप्न, सुषुप्ती ही अवस्था साक्षी आहे. मग अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, प्राणमय,
या 5 कोशाहून निराळा आहे. असा तू आत्मा सचित आनंद स्वरूप आहेस, असा निश्चय करण आहे. आनंद स्वरूप आहे, असा निराळा आहे, असा तू आत्मा तोच, असा तो आत्मा तूच आहेस. नाही तर असा तो आत्मा मी आहे, असा जो निश्चय करतो तो मोक्ष मोक्ष करू मोक्ष त्यालाच असा जीवन म्हणायचं, तोच विद्वान आहे. बरोबर, तोच छान केलं. विद्वान आहे. हा तोच विद्वान आहे. हा, विभूतीताई बोला. म्यूट म्यूट उघडायचं, म्यूट म्यूट उघडलं नाही, ते ओपन केलाय. ओम नमः शिवाय. हा तीन बोला. देहाचा मी द्रष्टा आहे. स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहाचा मी द्रष्टा आहे. आणि हा 3 अवस्थाचा म्हणजे जाग्रत, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थाचा साक्षी आहे. आणि 5 कोशातीत म्हणजे अन्नमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश ह्या 5 कोशातीत मी आत्मा सच्चित आनंद रूप आहे. ओम नमः शिवाय ताई. हा, छान सांगितलं. निश्चय करायचा बरं का, बरोबर आहे. बोला संध्याताई. स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे 3 मी कसा या 3 देहाचा मी द्रष्टा आहे. आणि जागृत, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था आहेत. आणि कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि अन्नमय कोश हे 5 कोशावर मी कसा आहे, वेगळा आहे. आणि मी ही आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे, तोच विद्वान आहे, तो मोक्ष आहे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मंगलताई. मला बोलत का ताई? नाही नाही नाही, तुमची बारी झाली ना, दुसऱ्या मंगलताईला. तेच विचार, मला वाटतं काही बोलायचं काय की म्हणून. हे म्यूट उघडा. बोलायला ना मी मीरा. हा, मी बंद करून बोलू लागली. 3 देहाचा मी द्रष्टा आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण देहाचा मी द्रष्टा आहे. 3 अवस्था, जागृत, स्वप्न, सुषुप्ती अवस्थेचा मी साक्षी आहे. 5 कोशातीत म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोशातीत मी असा वेगळा असून मी त्याचा सच्चिदानंद सच्चित रूप आहे. मी मी त्याच मोक्ष म्हणजे त्या असा जो निश्चय तोच मोक्ष आहे. बरं, ठीक आहे ठीक आहे, बोला. चुकलं का? मीराताई. नाही राहिलं नाही, का? आलं आलं. जय गुरुदेव. नाही आलं. हा, जय गुरुदेव. बोला. 3 देहाचा स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तिन्ही देहाचा मी साक्षी आहे, द्रष्टा साक्षी आहे. नाही. हा नाही, द्रष्टा आहे. जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थेचा मी साक्षी आहे. 5 कोश, अन्नमय कोश, प्राणमय, विज्ञानमय, मनोमय, आनंदमय या 5 कोशापेक्षा वेगळा मी आत्मा सच्चिदानंद रूप पुरुष या निश्चयाने जो जाणतो तो मुक्त होतो. जय गुरुदेव. बरोबर आहे, ठीक आहे, चला. हा, बोला. व्हिडिओ ओपन केलेला आहे. हा, बोला बोला ताई. रामकृष्ण हरी. तर स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह या 3 कोशाचा मी काय आहे, द्रष्टा आहे. जागृत, स्वप्न आणि सुसुप्ती या 3 अवस्थाचा मी साक्षी आहे. प्राणमय कोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, मनोमय कोश, आनंदमय कोश या मी पंचकोशातीत आहे. या 3ही देहाला, या 3ही अवस्थाला, या पंचकोशाला मी जाणणार आहे. मी याच्यापेक्षा वेगळा आहे, मी याच्यापेक्षा निराळा आहे, असा त्याच्या मनाचा निश्चय तो मुक्त आहे. रामकृष्ण. बरोबर आहे, ठीक आहे. मग अशा रीतीनं काय बघितलं आपण, तर जीवन मुक्त कुणाला म्हणायचं, विद्वान कुणाला म्हणायचं, याचं काय केलं आपण, चिंतन केलं आणि पाहिलं की आपल्याला कळालं की विद्वान कोण असते.
जीवनमुक्त कोण असते? आता कळाल्यावर तसा निश्चय करायला काय होत नाही, वेळ लागत नाही, है की नाही? तर आता पुढे पान क्रमांक 152 बर का. पूर्वी देहत्रय्य, अवस्थात्रय्य आणि कोशपंचक इत्यादिकाचं वर्णन केले आणि आतापर्यंत कशा कशाचं वर्णन केलं? देहत्रय्य म्हणजे 3 देह, अवस्थात्रय्य म्हणजे 3 अवस्था, कोश पंचक म्हणजे 5 कोश इत्यादिकाचं वर्णन केलं. आतापर्यंत आपण एवढं काय केलेलं आहे? वर्णन बघितलेलं आहे. आणि त्या देहादिकाचा आपण द्रष्टा आहो असे जे समजणे ते विशेष ज्ञान आहे. आता बघा इथं विशेष ज्ञान कशाला सांगितलं? की हे नुसतं समजून आलं तुम्हाला. काय समजून आलं? मी 3 देहाचा द्रष्टा आहे, 3 अवस्थेचा साक्षी आहे आणि पंचकोशातीत आहे, असं नुसतं तुम्हाला ह्याचं वर्णन जे आपण काल बघितलं. कारण 3 देह कोणते कोणते आहेत, है का नाही, आणि त्याचे तत्व, ते पूर्ण विश्लेषण, पण अवस्थेचं विश्लेषण, पंचकोशाचं विश्लेषण, हे आपल्याला काय झालं? कळालं. ह्याचं वर्णन आपण पाहिलं, हे आपल्या लक्षात आलं, हे आपल्याला समजलं, त्यालाच म्हणायचं विशेष ज्ञान. त्याला काय म्हणायचं? विशेष ज्ञान. इथं सांगितले की पूर्वी देहत्रय्य, अवस्थात्रय्य, कोशपंचक इत्यादिकाचं वर्णन केले आणि त्या देहादिकाचा आपण द्रष्टा आहो असे जे समजणे ते विशेष ज्ञान आहे असं सांगितलंय. पण बघा पुढे काय म्हणतात? पण ते विशेष ज्ञान वृत्तीजन्य असल्यामुळं, म्हणजे मनाच्या वृत्तीत उत्पन्न होत असल्यामुळं परिचिन्न आणि विस्मृत होण्यासारखं आहे. विशेष ज्ञान आहे पण कायमस्वरूपी राहतं का? का नाही राहत? कारण की ते विशेष ज्ञान जे आहे ते विशेष ज्ञान वृत्तीजन्य असल्यामुळं मनाच्या वृत्तीत उत्पन्न व्हायलंय. बरं, उत्पन्न व्हायला लागले उत्पन्न होतंय आणि लगेच मावळतंय. आता आपण म्हणलं आल्या आल्या घाई 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 म्हणलं का नाही? काय म्हणलं? मी कोण आहे? की देहाचा द्रष्टा आहे, अवस्थेचा साक्षी, पंचकोश झालं, उत्पन्न झालं बी, मावळलं बी. आता काय गेलं? हेच काय तेच इथं सांगायले. विशेष ज्ञान कसं आहे? तर विशेष ज्ञान हे वृत्तीजन्य असल्यामुळं, म्हणजे मनाच्या वृत्तीत उत्पन्न होत असल्यामुळं परिचिन्न आणि विस्मृत होण्यासारखं आहे. परिचिन्न पण आहे आणि विस्मरण पण होण्यासारखं. आताच कुठं विस्मरण झालं? त्याचं काही कारण विस्मरण होणारच. 2 दिवस ओलांडले की त्याचं विस्मरण होतेच. जोपर्यंत आपण वृत्तीमध्ये ठेवलं तोपर्यंत स्मरण आहे, आणि एकदा वृत्तीच्या बाहेर गेलं की विस्मरण आहे. कुणाचं? विशेष ज्ञानाचं. म्हणून यासाठी त्या विशेष ज्ञानाच्या साधनाचा उपयोग फक्त अज्ञान निवृत्त करण्याकडे, त्याचप्रमाणे अज्ञानाचं कार्य जो देहाध्यास तोही निवृत्त करण्याकडे करावा. म्हणून हे विशेष ज्ञान कशासाठी उत्पन्न करायचं असतं? तर विशेष ज्ञान उत्पन्न झाल्यावर त्या ज्ञानानं काय होतंय? अज्ञानाची निवृत्ती. मग जोपर्यंत आपल्याकडे अज्ञान आहे तोपर्यंत विशेष ज्ञान आपल्या वृत्तीमध्ये ठेवायचं. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत विशेष ज्ञानाला बाजूला सरकू द्यायचं नाही, हे साधकाचं कर्तव्य. आणि जर आपण विशेष ज्ञान उत्पन्न करायला लागलो लगेच विस्मरण व्हायले, अज्ञान जशाला तसं, मग काय उपयोग? म्हणजे विशेष ज्ञान माहिती झाले, समजलंय, आहे का नाही, उत्पन्न झाले, पण त्याचा उपयोग व्हायलाय का? मग ह्याचा उपयोग आपल्याला करण्यासाठी ते वृत्तीमध्ये निरंतर ठेवावं लागतंय. मग अज्ञान निवृत्त होईल. जर विशेष ज्ञान निरंतर तुम्ही वृत्तीमध्ये ठेवलं तरच तुमच्या अज्ञानाची निवृत्ती होणार आहे. तुम्ही जरी म्हणलात मी सते, मी चिते, सते प्रवाहामध्ये तुमची वृत्ती निरंतर राहिली तरी तुमच्या अज्ञानाची निवृत्ती होईल, आहे का नाही? पण ते निरंतर ठेवावं लागेल. हे जरी ठेवलं तरी बस झालं. एवढं जरी ठेवलं की काय निरंतर चिंतन आपलं, जसं ती भुंगा असते इकडून तिकडून येते, ते आईला टोचकणी मारते, मग त्या आईला किती ध्यास लागलेला असते, ती भुंगा येईन मला टोचकणी मारण, ध्यास असते ते. त्या ध्यासा ध्यासात त्या आईची काय होईली? विंगोरी होईली, उडून चालली. तसा ध्यास लागावा. प्रेम आपण खरं बघा ना, एवढं मरमर 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 विषय असू द्या, विषयाची प्राप्ती करायला लागलो, एकाने एवढी मरमर चालली, कोणासाठी चालली, कशासाठी चालली, ह्याचा विचार करायलाच का? हे का नाही? पण आपण हे सगळं कोणासाठी केलं पाहिजे? त्या भगवंतासाठी केलं पाहिजे. पण आपण करतो का? करत नाही, है का नाही? असं म्हणून महाराज म्हणतात वृत्तीमध्ये विशेष ज्ञान उत्पन्न होते, बरोबर आहे, पण त्याची निवृत्ती पण लवकर होते, कारण विस्मरण होते ना. मग ते विस्मरण होऊ द्यायचं नाही, हे आपलं काय आहे? कर्तव्य. कुठपर्यंत विस्मरण होऊ द्यायचं नाही? जोपर्यंत पूर्णतः अज्ञानाची निवृत्ती होत नाही तोपर्यंत. आपल्याला कळतंय ना, जोपर्यंत समोर भगवंत दिसत नाही तोपर्यंत नामचिंतन सोडायचं नाही.
एकदा समोर भगवंत दिसला की मग नामस्मरण चिंतन करण्याची सुद्धा गरज नाही, कारण ध्यानी मनी वृत्तीमध्ये तोच राहतो. मग ऐका नाही, विषयच कोण बनतो? मग भगवंत बनतो. मग दुसरा विषय सुद्धा राहत नाही. पण तेवढा अगोदर प्रयत्न करावा लागतो. तेवढा प्रयत्न केल्याशिवाय काय नाही, जमत नाही. म्हणून यासाठी त्या विशेष ज्ञानाच्या साधनाचा उपयोग फक्त अज्ञान निवृत्त करण्याकडे, त्याचप्रमाणे अज्ञानाचं कार्य जो देहाध्यास तोही निवृत्त करण्याकडे करावा. म्हणून तर देह अध्यास सुद्धा निवृत्त, आपल्या अंतःकरणामध्ये निरंतर देह ध्यास लागलेला आहे का नाही? माझा देह आपण असं पक्क करून ठेवलंय. तसं आता मी आत्मा आहे, मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे, असं पक्क करावं लागते. मग तेच म्हणायला लागले, जोपर्यंत देह अध्यास निवृत्त होत नाही तोपर्यंत विशेष ज्ञानाला पकडून ठेवा. हे कोणाच्या हातामध्ये? आपल्याच हातामध्ये आहे का नाही? आपल्याला गरज आहे. आपण जर विशेष वृत्तीमध्ये ठेवलं तर अज्ञान गेलं, निवृत्त झालं. आता म्हणा तुम्ही मी सच्चिदानंद, तुम्ही झाला सच्चिदानंद, पण तुमचं राहतंय का? आता तुम्ही सच्चिदानंद, मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे, विशेष ज्ञान प्रगटलं, पण लगेच दुसऱ्या क्षणामध्ये लगेच देहावर येतात, मावळलं. कुठे गेलं अज्ञान? अज्ञान झालं का निवृत्त? म्हणून जोपर्यंत अज्ञानाची पूर्णतः निवृत्त होत नाही तोपर्यंत विशेष ज्ञानाला आपण जाऊ द्यायचं नाही वृत्तीमधलं, तर अज्ञानाची निवृत्ती, अन्यथा नाही. म्हणून तर ज्ञान होऊन फक्त शब्दामध्ये राहिले, म्हणून तर शब्द ज्ञानी होतो. का बरं? पाठ केलं बाजूला सरकलो, पाठ केलं बाजूला सरकलो, हे शब्दामध्ये राहिलं. शब्द तर आहे बाबा, पण तुमच्या आतमध्ये का नाही उतरलं? त्याचं निधिध्यासनच झालं नाही. तुम्ही ते वृत्तीमध्ये ठेवलंच नाही, पाठ केलं सोडलं. पाठ करून उपयोग नाही, त्याला वृत्तीमध्ये धरावं लागतंय. म्हणून सांगायला लागलेले आहेत की विशेष ज्ञानाच्या साधनाचा उपयोग फक्त अज्ञान निवृत्ती करण्याकडे, त्याचप्रमाणे अज्ञानाचं कार्य जो देह अध्यास तोही निवृत्त करण्याकडे करावा. त्यानंतर ते विशेष ज्ञान सुद्धा कल्पित आहे असे समजून वास्तविक परिपूर्ण सामान्य ज्ञानरूप ब्रह्मरूपात त्याचा एकजीव करून टाकणे हेच मोक्षाचे साधन आहे. आता विशेष ज्ञान कुठपर्यंत? जोपर्यंत अज्ञानाची निवृत्ती होत नाही तोपर्यंत. पण विशेष ज्ञान प्रगट व्हायलाच लय दिवस लागतात. त्याला मावळायला काही नाही, पण प्रगट व्हायला खूप प्रगटत नाही. गारगोटीतून आपल्याला जाळ जर उत्पन्न करायचं, किती घासावं लागते, तर मग काय होत असते? ते जाळ अग्नी ठिणगी एखादी पडतील, मग जाळ धरते. तसं इथं काय करावं लागते? सारखं घासावं लागते, सारखं चिंतन करावं लागते, सारखं मंथन करायचे. साधं लोणी काढायचं असेल तर किती आपल्याला घोटावं लागते त्याला. आता एक मिक्सर निघाली, सोडून द्या, पण अगोदर बायका किती रवीने हलवायचं, आणि तेव्हा मग काय व्हायचं? ते लोणीवर यायचं. तसं इथं काय करावं लागते? आपल्याला सारखं चिंतन, सारखं त्याचं मंथन करावं लागतंय. सारखं मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा ह्या वृत्तीमध्येच ठेवावं लागत असते. त्या वृत्तीमध्ये दुसरं काय करायचं नाही, येऊच द्यायचं नाही. आपलं गेट बंद, कुणाचं? वृत्तीचं. काय करायचं? गेट बंद करून टाकायचं. आता बघा ना, आपल्या घराचं आपण काय केलं? गेट बंद केला. आपण आपल्या घराचं गेट बंद केल्याच्या नंतर कुणीतरी येऊ शकते का मध्ये? एकदा लॉक करून टाकलं कोणीच येणार नाही. सगळे म्हणले थाप मारून बाहेरच्या बाहेरून निघून जातात, बरोबर आहे का नाही? कोणी येऊ, मग कुत्रा येणार नाही, एखादं कोणी शिरणार नाही, मध्ये मांजर शिरणार नाही, डुक्कर नाही, कुत्रा नाही, एखादं कोणीच येणार नाही आता. कारण का? गेट बंद आहे ना. गेट बंद आहे ना. तसं आपल्या मनाचं गेट बंद करून टाका. ऐका नाही, आलं तरी तिथंच खेटलं पाहिजे, बाहेर निघालं पाहिजे. मध्ये आतमध्ये प्रवेश होऊ द्यायचा नाही. आतमध्ये फक्त एकच निराकार वृत्ती, भगवंतकार वृत्ती झाली पाहिजे. अशी स्थिती आपण प्राप्त करून घेतली पाहिजे. होती. तुम्ही म्हणता मला लय काम आहे, ओ काय काम असतं तरी काय झालं? तुमच्या मनाला काम आहे का? तुमच्या इंद्रियांना काम आहे? तुमच्या इंद्रियांना काम आहे, तुमच्या मनाला थोडंच काम आहे. तुम्ही तुमच्या मनानं काय करा? चिंतन करा ना. मी सत्य, मी चिते, मी आनंद स्वरूप आहे, मी कुठं असते म्हणत राहा ना तुम्ही. आणि इकडे तुमच्या भांडे, तुमच्या इंद्रिय जे आहेत ते इंद्रिय जे आहेत नाही का, ते बेमान होत नाहीत. ऐका नाही, डोळे कधीच म्हणलं नाही तुम्हाला ऐकत नाहीत, कान कधीच बघत नाहीत. होतात का बेईमान? ते त्यांचं काम बरोबर करतात. बेईमान होणार फक्त मनी. ऐका नाही, म्हणून त्या मनाला काय करायचं? एक चिंतन द्यायचं. कोणतं चिंतन द्यायचं? विशेष ज्ञानाचं. हे सजातीय प्रवाहाचं म्हणा, किंवा मग अजून तुम्हाला जे सोपं जाईल ते करा. कोणतंही चिंतन द्या, पण त्याला चिंतन द्या. ते चिंतनामध्ये रमलं झालं म्हणले, मग हे इंद्रियाचं काम करतात. ते भांडे आपोआप घासले जातात, पण इकडे चिंतन होते. स्वयंपाक होतंय, उलट एकदम चांगलं होतंय, पण इकडे चिंतन होते. पण तशी पण युक्ती साधता आली पाहिजे. अगोदर प्रयास करायचा, अगोदर अभ्यास करायचा. नवीन जड जाईल, पण एकदा सवय लागली की आपोआप होते. मग नाही का मन म्हणण्याची गरज नाही, ते मन आपोआपच चिंतन तिथं करत राहत.
पण ते वळण लावणं कोणाच्या हातात आहे? ज्याच्या त्याच्या. ज्याच्या त्याच्या. आपल्या आपल्या इंद्रियांना वळण लावलं, आपल्या आपल्या मनाला वळण लावणं हे ज्या त्याच्यानंच ठरवावं लागते बरं का. म्हणून महाराज म्हणतात विशेष ज्ञान एकदा उत्पन्न झालं की झालं, काय करते ते अज्ञानाची निवृत्ती करते. आणि त्यानंतर विशेष ज्ञानाची सुद्धा पुन्हा गरज नाही. एकदा का म्हणले अज्ञान निवृत्त झालं आहे का नाही, मग तुमच्या विशेष ज्ञानाची गरज नाही. आणि विशेष ज्ञान जर राहिलं मग तर म्हणले तिथं काय होतंय, अहंकार वाढते. विशेष ज्ञान जर प्रगटलं आणि आता माझ्यासारखं ज्ञानी कोणी नाही, माझ्यासारखं कोणाला येतच नाही, मग अहंकार वाढला की झालं, म्हणलं अहंकाराचा नरड दाबल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या विशेष ज्ञानाला काय करायचं आहे, मावळायचं. कुठेही प्रगट करून दाखवायचं नाही, कारण का ते मावळायचे. नाही तर मग अहंकार काय होते, बकांडीवर बसते आणि ह्याला दाबून टाकते. मग म्हणून तर म्हणले नवल अहंकाराच्या गोटी. ऐक विशेष अज्ञानाच्या लागे पाठी काय अर्धवटच केली, जाऊ द्या. म्हणून नवल अहंकाराची गोटी विशेष अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी. हे असं काय, हे अहंकार आहे. म्हणून काय करायचं आहे, विशेष ज्ञानाला सुद्धा विलीन करायचं आहे. आणि मग ते कुठं विलीन करायचं तर म्हणजे सामान्य ज्ञानामध्ये. विशेष ज्ञान काय करायचं, सामान्यामध्ये विलीन करायचं. ढंढन ढंढन अग्नी पेटलेला असते आहे का नाही, आणि ते आपोआप राख रूपामध्ये होते का नाही, विलीन होते. तसं विशेष अग्नी अगोदर ढंढन काय करायचं, पेटवायचं आहे आपल्याला, जागृत करायचं आहे. अज्ञानाची पूर्ण निवृत्ती झाली. जसं अग्नी जी आहे वल्ल जाळती, वाळल्याला जाळती, अर्ध वल्ल अर्ध गाबळ म्हणजे काय वाळलेला असू द्या, वल्ल असू द्या, ते बी जाळून टाकते. सगळं जाळते कोण, अग्नी आहे का नाही. तसं हे विशेष ज्ञान, ह्याचं अज्ञान बी जाळते, याचं संचित बी जाळतंय, याचा देहाध्यास बी जाळते कोण, विशेष ज्ञान. आणि एकदा हे सगळं झालं की सामान्यामध्ये विलीन. बघा ज्ञानी पुरुषाला अहंकार असते अजिबात नाही, त्यांना काही घेणं देणं नसते कुणाला ज्ञानी पुरुषाला, कारण त्याचं ज्ञान तेव्हाच प्रगटलेलं असते. पण जे उतळ पाण्याला खळखळाट आहे का नाही, उतळ पाण्याला खळखळाट, त्याचा आवाज एवढा असतोय की त्याला आपल्याला वाटायला किती होते की किती नाही, की बघितलं तर काहीच नसतं. हे काय उतळ पाण्याला खळखळाट म्हणतात ती असते. असं म्हणून इथं परिपूर्ण सामान्य ज्ञान रूप ब्रह्मस्वरूपात त्याचा एकजीव करून टाकणे हेच मोक्षाचे साधन आहे. यासाठी विशेष ज्ञान रूप चौथा महाकारण देह आहे अशी कल्पना करून त्याचे गुरु निरूपण करतात. आतापर्यंत आपण किती देह बघितले, 3 देह बघितले, स्थूल सूक्ष्म आणि कारण. आता चौथा महाकारण देह म्हणजे विशेष ज्ञान सांगितलंय. महाकारण देह विशेष ज्ञानाचं स्वरूपच सांगितलंय. महाकारण देह म्हणजेच विशेष ज्ञान सांगितलेलं आहे आणि त्याचं वर्णन आता आपल्याला सुरू करायचंय. आतापर्यंत आपण 3 देह बघितले आणि आता आपण कुठं जाणार आहोत, महाकारण देहाकडं. आता महाकारण देह जो आहे हे महाकारण सांगितले, सगळ्यात मोठा आहे का नाही. हे काय आहे, महाकारण. आणि त्या महाकारण देहाचं निरूपण आता सद्गुरु महाराज इथं करत आहेत. म्हणून सगळ्यांना लक्ष द्या. आतापर्यंत पण दिलं लक्ष, कारण देहापासून काय झाली, गाडी चढायला लागली. आता हे तर आलं महाकारण, मोठमोठाले गतिरोधक आहे तिथं, आता ते चढवायचे आहे का नाही. आणि म्हणून काय पाहिजे, लक्षपूर्वक, नाही तर आदळलेले बसतात. लक्ष नाही दिलं की मग काय होत नाही, झटकेच असतात. म्हणजे मग ह्याला सुधरतच नाही, एकदा विषय गेला की मग कळतच नाही आहे का नाही. म्हणून काय करायचं, तर लक्षपूर्वक. खाडापही नाही, कारण इथं खाडा पडला की हे पुढचं काही सुधरत नाही, कारण हे आता सूक्ष्म रस्ता आपला सुरू झालेला आहे. चौथो महाकारण देह ज्ञान स्वरूप, तेने तू प्रकाश शुद्ध स्वरूप, देहना तत्व कहू सुजान, ते तू श्रवण कर विनकान. महाराज सांगतात 3 देहाच्या अपेक्षेने हा चौथा आहे. 3 देह आहे म्हणून चौथ्याला आणावं लागलं. जर हे 3 देह नसते चौथ्याची गरज पडली असती का, नसती. पण या 3 देहाच्या सापेक्ष ह्याला आणावं लागलं चौथ्याला बरं का. अज्ञान व तत्कार्य जो देहाधिक प्रपंच, त्याच्या पूर्ण निवृत्तीचे हा देह मोठे कारण. कोण, हे
जो आहे चौथा महाकारण देह, हा महाकारण देह अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य जे आहे त्याचं कारण कशाचं आहे? निवृत्तीचं. विशेष ज्ञानयुक्त हा महाकारण देह काय करत असते? अज्ञान आणि अज्ञान कार्यरूप जो देहदिक प्रपंच त्याची पूर्णतः निवृत्ती करून टाकत असते. कोण? हा महाकारण देह. म्हणून त्याला महाकारण देह म्हणतात. महाकारण देह जो आहे तो 3 देहाच्या अपेक्षेनं हा चौथा आहे असे म्हणतात ह्या महाकारण देहाला. आणि तो काय करतो? अज्ञान अज्ञान तत्कार्य रूप जो देहाध्यासिक प्रपंच, अज्ञान आणि अज्ञान कार्य देहादिक प्रपंच त्याचा पूर्ण निवृत्तीचे हा देह मोठे कारण आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं? महाकारण देह म्हणायचं. आता अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य. अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य. अज्ञान काय आहे? कारण देह. आणि अज्ञानाचं कार्य काय आहे? स्थूल देह आणि सूक्ष्म देह. आणि मग हे अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य जे पुढचे 2 देह त्याची निवृत्ती करणारा कोण आहे? हा महाकारण देह. म्हणून ह्याला महाकारण देह असं म्हणतात. मग महाकारण देहाची ही व्याख्या लक्षात राहू द्या. कोणती व्याख्या आहे महाकारण देहाची? बघा, ऐका. अज्ञान व तद कार्यरूप जो देहादिक प्रपंच त्याच्या पूर्ण निवृत्तीचे हा देह मोठे कारण आहे, म्हणून त्यास महाकारण देह म्हणतात. पुढे या महाकारण देहाचं रूप ज्ञान आहे. महाकारण देहाचं स्वरूप कशाचं आहे? ज्ञानाचं आहे. म्हणून लक्ष द्या. कोणाकडे लक्ष द्यायचंय? या महाकारण देहाकडे लक्ष द्यायचं आहे. आता बघा, ब्रह्मनिष्ठ गुरुच्या द्वाराने महाकारण देह जो आहे तर बघा, ब्रह्मनिष्ठ गुरुच्या द्वाराने वेदांत शास्त्राचे श्रवण केल्याने सद्गुरु महाराजाच्या मुखारविंदातून आपण काय करत असतो? वेदांत शास्त्राचं श्रवण. आणि आपण स्वतः द्रष्टा साक्षी असे जे विशेष ज्ञान मनाच्या वृत्तीत उत्पन्न होते ना त्यालाच काय म्हणायचं? चौथा महाकारण देह. तर सद्गुरूच्या मुखारविंदातून श्रवण केल्यानं आपल्याला कळालं मी कोण आहे? मी द्रष्टा आहे. मी कोण आहे? मी साक्षी आहे. हे विशेष ज्ञान काय झालेलं आहे? मनाच्या वृत्तीमध्ये उत्पन्न झाले. म्हणजेच मी कोण आहे? मी सते, मी चिते, मी आनंद स्वरूप आहे, मी कुटस्थ आहे, मी अक्रिय आहे, मी अजर आहे, मी अमर आहे, मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, मी मुक्त आहे, मी आत्मा आहे. हे काय झालेलं आहे? मनाच्या वृत्तीमध्ये सारखं धारावाहिक सुरू आहे. हे जर अशी धारावाहिक निरंतर आपल्या मनाच्या वृत्तीमध्ये सुरू असेल तर समजायचं आपण महाकारण देहामध्ये आहोत. कुठं आहोत आपण? महाकारण देहामध्ये आहेत. म्हणजेच आपल्या ठिकाणी विशेष ज्ञान प्रगटलेलं आहे. जर निरंतर असेल तर आपण विशेष ज्ञानामध्ये आलेलो आहोत असं समजायला काही सुद्धा हरकत नाही. गॅरंटेड तुम्ही कुठं आलात? विशेष ज्ञान तुमच्या अंतःकरणामध्ये काय झालेलं आहे? प्रगट झालेलं आहे. पण केव्हा? जर तुमच्या अंतःकरणामध्ये नेहमी द्रष्टा भाव असेल, नेहमी साक्ष्य भाव असेल, तुमच्या अंतःकरणातल्या मनाच्या वृत्तीमध्ये जर हा भाव प्रगटलेला असेल तर समजायचं आपल्या ठिकाणी विशेष ज्ञान प्रगटलं. आणि कधी आहे? कधी नाही. एखाद्या वेळेसच प्रगटतंय. आणि बायका लगे आम्ही साक्षी झालो बरं का एखाद्या वेळेस. ते कसं असतं माहितीये का? जसं अंधारामध्ये काजवा कसा होते? चमकते का नाही अंधारामध्ये? काजवा असते का नाही? ते काय करते? चमकते. कशामध्ये? अमावस्याच्या रात्रीमध्ये. कधी मध्ये कुठं चमकते? रात्रीच चमकते, दिवसात चमकतच नाही. दिवसात त्याचं काय होत नाही, लांब निशाण हरपून जाते. कसं म्हणले हेच कसं होतंय माहितीये का? कधी मध्ये द्रष्टा आहे, मी साक्षी आहे. एखाद्या वेळेस उखळी आली की वृत्तीची म्हणते आणि मग ह्याला वाटतंय इतकं गर्वानं फुगतंय की मी द्रष्टा झालो. अरे तसं सांगितलंच नाही, आहे का नाही? हे काजवा आहे. हे कधी मध्ये प्रकाश यायला लागलाय, ह्याला वाटायलंय मी काय झालो? आता विशेष ज्ञान मला प्रगटच झालं, मी आता जीवनमुक्त नाही. तसं नाही, निरंतर पाहिजे. कधी बी झोपेतून उठलं तरी तुला विचारलं कोण आहेस तर मी सच्चिदानंद स्वरूप परमात्माच वाटलं पाहिजे. देहावर आलंच नाही पाहिजे वृत्ती तर विशेष ज्ञान प्रगटलं. त्याच्यात 24 तास देहभाव आहे. इथं कोणता भाव आहे? देहभावन. कशाची आली वृत्ती ह्याची? याला जरा असं काही झालं की पोटात कळा निघतात, जरा असं काही झालं की डोळ्यात धारा निघतात. ह्याचं विशेष ज्ञान आलं. विशेष ज्ञान ज्याचं प्रगटलं त्याला काहीच होत नाही, त्याची शांत वृत्ती असते, ते काहीच बोलत नसते. कारण विशेष ज्ञान आहे ना, ज्ञान प्रगटलंय ना. जिथं ज्ञान प्रगटलंय तिथं काय होत असते? इकडला द्वंद्व धर्म सगळं पूर्ण मावळलेलं असतं. कारण ज्ञान प्रगटलंय ना. कारण मी कोण आहे? सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे. देह
देहादिक प्रपंच ओसाड पडले का तेव्हा ज्ञान प्रगटतंय, नाहीतर काही नाही, कधी मधी नसतंयच. ऐका नाही, आपलं कसं असतंय, एकदा जिकडं पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलाया वैसा, तसं आपली गत आहे. एकदा इकडे संसारात घुसलं की तशीच वृत्ती, एकदा परमार्थ आलं की परमात्माकार वृत्ती आहे का नाही, अशी नसायला पाहिजे. एक वृत्ती राहायला पाहिजे, तेव्हा विशेष ज्ञान प्रगटतंय, नाहीतर नाही. मग हे नुसतं काय आहे, बोल बच्चने, मग हे काय आहे, नुसता बोल बच्चने, हे आपल्याला कळून द्यायचं. आता हे सांगायचे कुणासाठी, ज्याचे त्याच्यासाठी, आपल्यासाठी, आपल्या हितासाठी. उगा आपण भ्रमामध्ये राहू नये, उगा मी जीवनमुक्त झालं म्हणून मिरवू नये, खोटा बोबाटा काही कामाचा नाही, आहे का नाही. म्हणून ते आपल्याला खरं पटावं, कळावं, म्हणून हे काय आहे, त्या गोष्टी सांगाव्या लागतात बरं का. असो ब्रह्मनिष्ठ गुरुच्या द्वाराने वेदांत शास्त्राचे श्रवण केल्याने आपण स्वतः द्रष्टा साक्षी आहो, असं जे विशेष ज्ञान मनाच्या वृत्तीत उत्पन्न होते, त्यालाच चौथा महाकारण देह म्हणतात. महाकारण देह कुणाला म्हणतात, बोला. रामकृष्ण हरी. नाव घेतलं ना, पण मी रामकृष्ण हरी म्हटलं. बोला शिंदेबाई. चौथा महाकारण देह सांगले आज्ञा, बोला मंगलताई. देहादिक प्रपंच. रामकृष्ण. ब्रह्मनिष्ठ गुरुच्या द्वाराने वेदांत शास्त्राचे जे श्रवण केल्याने